मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज सध्या सुरू करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये इतका लाभ देण्यात येणार आहे. पण या योजनेअंतर्गत अर्ज करणारे अपात्र कोण ठरणार आहेत? ज्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करूच नाही, कारण की आपला टाईम आणि पैसा वाया घालू नये, ज्याच्यामुळे त्यांना माहिती असायलाच हवी की आपण या योजनेअंतर्गत बसणार आहोत की नाही. त्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला या योजनेचा ऑफलाईन अर्ज पाहिजे असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे. तिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ते डाउनलोड करून घ्या आणि आपलं टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करून ठेवा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही हेही सरकारने स्पष्ट नमूद केले आहे. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत त्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. हे देखील महत्त्वाचे समजून घ्या. साधारण लाभार्थी महिलेने शासन इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1,500 रुपयेपेक्षा जास्तीचा लाभ घेत असेल तरी देखील या योजनेअंतर्गत पात्र होणार नाहीत. जर त्यांना ₹1,500 रुपयेपेक्षा कमी भेटत असेल, म्हणजे 1200-1300 जर भेटत असेल तर ते या योजनेअंतर्गत पात्र होणार आहे. पण 1,500 भेटत असेल, त्याच्यावरती भेटत असेल तरी देखील या योजनेअंतर्गत पात्र होणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे ते देखील या योजनेअंतर्गत पात्र होणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कमिशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत त्यांना देखील योजनेचा फायदा मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना देखील या योजनेअंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्यांना देखील योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. पण ज्यांच्या ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर सोडून या योजनेअंतर्गत 4 चाकी वाहनवाल्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. सदर योजनेच्या पात्रता व अपात्र निकषांमध्ये सुधारणा करावयाची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेही कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे आपण या योजनेअंतर्गत जे अपात्र होणार आहेत त्या संदर्भाची माहिती पाहिलेली आहे. जर यात तुम्ही यांच्यापैकी असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू नये, कारण की तुम्ही जर या योजनेअंतर्गत अर्ज करताल तुमचा टाईम आणि पैसा दोन्ही वाया जाईल आणि तुमचा अर्ज देखील अपात्र होऊन जाईल. पण तुम्ही यापैकी नसाल तर तुम्ही नक्कीच या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे. तर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तुम्हाला तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही डाउनलोड करू शकतात. ऑनलाईन अर्ज करायचा असेल या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्या देखील तुम्ही पाहू शकतात. तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.